हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू द मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स. जसं की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की BSc नर्सिंग आणि ANM GNMचे ॲडमिशन सुरू झालेले आहेत आणि आज आपली जी प्रॉपर जी मेरिट लिस्ट येणार होती तर ती आज CET सेलवर आलेली आहे आणि तुमचं जे सीट मॅट्रिक्स आहे तर ते पण आलेलं आहे. तर भरपूर विद्यार्थ्यांचा हा प्रश्न होता की ते डाउनलोड कसं करायचं हे सर आम्हाला समजत नाही आहे. तर आज आपण ह्या व्हिडिओमधून ते एकदम थोडक्यात आणि एका मिनिटामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर सर्वात पहिले तुम्हाला यायचं आहे Googleमध्ये आणि Googleमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की जे तुमचं CET सेल आहे तर CET सेलवर तुम्हाला जायचं आहे. CET सेल तुम्ही सर्च करणार जी तुमची CET सेलची स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल ही जी वेबसाईट आहे तर ह्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. ह्या वेबसाईटवर ज्यावेळेस तुम्ही जाणार तर तुम्हाला इथं एक ॲडमिशनचं पोर्टल ओपन दिसेल विद्यार्थी मित्रांनो. ॲडमिशन प्रोसेस फॉर ॲन्युअल इयर 2024-2025. तर तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केलं की हे जे आतमधलं पेज जे ओपन होईल तर याच्यामध्ये तुम्हाला खाली स्क्रोल ज्यावेळेस तुम्ही करणार तर त्यावेळेस तुम्हाला इथं अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस नावाने एक पोर्टल दिसेल. तर यामध्ये तुम्हाला BSc नर्सिंग GNM आणि ANMचं आहे आणि तुम्हाला आता काय करायचं आहे ANM आणि GNMवर क्लिक करायचं आहे. ANM आणि GNMवर क्लिक केल्यानंतर इथं जे न्यूज आहे इथं याच्यामध्ये अपडेट येत असतात आणि त्याच्या खाली जे आपल्याला ज्या लिस्ट ज्या बघायच्या आहेत तर ह्या नोटिफिकेशनमध्ये आलेल्या असतात. तर नोटिफिकेशनमध्ये आल्यावर तुम्हाला फक्त या पर्टिक्युलर नावावर क्लिक करायचं आहे. आता इथं पहिलं काय आहे प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट. ह्या स्टेट मेरिट लिस्टवर तुम्ही क्लिक करणार तर त्यावेळेस लगेच तुम्हाला इथं डाउनलोड करायचं आहे आणि डाउनलोड केलं की तुमच्यासमोर लगेच तुमची जी मेरिट लिस्ट आहे तर ती ओपन होईल मित्रांनो. या प्रकारे तुम्ही तुमची स्टेट मेरिट लिस्ट ओपन करू शकता आणि 71 पानाची PDF आहे. याच्यामधून तुम्हाला तुमचं नाव सर्च करायचं आहे. बाकीची माहिती मी आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघा की मेरिट लिस्ट काय आहे आणि याचा वापर काय काय होतो तुमच्यासाठी. त्यानंतर आता आपण बघू की सीट मॅट्रिक्स कसं डाउनलोड करायचे. तर GNM आणि ANMसाठी वेगळे सीट मॅट्रिक्स आहे. सीट मॅट्रिक्स म्हणजे की कुठले कॉलेजेस आहेत आणि कुठल्या कॉलेजला किती सीट्स आहेत हे सीट मॅट्रिक्समध्ये दिलेलं असतं. तर आता GNMवर आपण जाऊ. GNMवर क्लिक केलं. मी ऑलरेडी PDF डाउनलोड केलेल्या आहेत. तर तुम्हाला पण डाउनलोड करायचे आहेत. GNMवर आले तर ही एक पानाची PDF आहे ज्यामध्ये 23 कॉलेजेस आपल्या GNMच्या अंडर आहेत आणि GNM कोर्सेससाठी पूर्ण जागा जर बघितल्या मित्रांनो तर 920 जागा आहेत. तर यामधून तुम्हाला काय कळेल की कुठले GNMचे कॉलेजेस आहेत त्यांचा कोड किती आहे. हा कोड तुम्हाला चॉईस फिलिंगसाठी लागणार आहे. तर हा कोड तुम्ही तिथून लिहून घ्या आणि कॉलेज सर्च करण्यासाठी पण तुम्हाला इथे कॉलेजेसचे नाव आहेत. भरपूर मुलांना माहीत नव्हतं की GNMसाठी कुठले कॉलेजेस यावर्षी आहेत. तर त्याची लिस्ट पण आलेली आहे वेबसाईटवर. तर त्यालाच आपण सीट मॅट्रिक्स म्हणतो. तर 920 विद्यार्थ्यांसाठी जागा आहे. तुम्ही ही PDF इथून डाउनलोड करा. तर ज्यांना ANMसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर ANMसाठी ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी पण सेम प्रोसिजर असणार आहे. तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे आणि ऑफिशियल वेबसाईटवर येऊन तुम्हाला आता काय करायचं आहे ANMचं जे सीट मॅट्रिक्स आहे तर ANM सीट मॅट्रिक्सवर क्लिक करायचं आहे. ANM सीट मॅट्रिक्सवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ही ANMची सीट मॅट्रिक्सची PDF ओपन होईल. 2 पानाची PDF आहे मित्रांनो आणि 35 हॉस्पिटल्स किंवा 35 ANMचे कॉलेजेस आहेत आणि पूर्ण जागा आहेत त्या तुम्ही इथं बघू शकता. 1400 म्हणजे 1400 जागा आहेत ANMच्या ॲडमिशनसाठी. तर ह्या प्रकारे तुम्ही प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स ANM आणि GNMचं डाउनलोड करू शकता आणि तुमची जी लिस्ट आहे स्टेटची मेरिट लिस्ट तर ती तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरून या प्रकारे डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला मी तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू फ्रेंड्स.